मला दे ना. नाहीये. मी काय करू? तुमचे दिवस भरलेत मॅडम. मला मारू. मला मारू नको. पैसे, तुम्हाला पैसे द्यायचे मी. हे बघा, हे बघा. मला तर वाटलंच नव्हतं या जन्मात पुन्हा आपली कधी भेट होईल म्हणून. पोरी, काय करून घेतले स्वतःच? त्या मंगेशचा हात धरून घरातून पळून गेलीस आणि आमच्याशी कायमचा संबंध तोडून टाकलास. आई, आता मी तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाही. एखादी छोटी मोठी नोकरी करेन. आई, आपण इथनं आधी मीराताईकडे जाऊया. इथे ना माझं सगळं सामान आहे, माझ्या साड्या त्या आधी घेऊ आणि मग शीतल, काय झालं आई? आम्ही इथे तुला फक्त भेटायला आलोय, घरी न्यायला नाही. तो माणूस मला मारायला आलाय. अगं, मी तुला हे सांगायला फोन करत होते की तुझ्या जीवाला धोका आहे. बाबांनीच तुझ्या नावाची सुपारी दिली. हे बघ, मी पार्लरच्या इथे उभे तुझ्या गाडीजवळ. तू प्लीज लवकर इथे ये. तुम्ही मला फक्त भेटायला आलाय, मला घरी घेऊन जायला नाही. शीतल बेटा, प्लीज समजून घे. तुझ्या बरोबर जे काही झालंय ते झाल्यानंतर आम्ही तुला घरी नाही नेऊ शकत. तुला तर सर्व परिस्थिती माहितच आहे आपल्या घरची. त्यात कसं बस तरी जमून आम्ही निलिमाचं लग्न लावून दिलं. आणि तसंही आम्ही त्यांना सांगितलंय की निलिमाची मोठी बहीण अपघातात वारली म्हणून. बाबा, जिवंतपणेच मारलं तुम्ही मला. नाही शीतल, असं बोलू नकोस पोरी. मग कसं बोलू आई? अगं, आता थोड्या वेळापूर्वी मी स्वतःला जगातली सगळ्यात नशीबवान मुलगी समजत होते. आणखी काही सहन करायची शक्ती माझ्यात नाहीये. जा तुम्ही. मागे हो, शाला का? नाही मग शाला का मागे हो? शीतलचे आई वडील आले होते. अगं, मग त्यांना बाहेरच काय थांबवलंयस? त्यांना आत बोलव जा. नाही, मी त्यांना बोलवलं. त्यांना आत यायचं नव्हतं. त्यांना शीतलला भेटायचं होतं. भेटली का? हो, भेटली. पण आता असं वाटतंय भेटली नसती तरच बरं झालं असतं. म्हणजे कसं असतं नाही, कधी कधी अगदी परकी माणसं आपली वाटतात आणि आपलीच माणसं परक्यासारखी वागतात. आई, शीतलच्या आई वडिलांनी तिचा स्वीकार करण्याला नकार दिला. वसुमतीताई, आता काळजी करण्याचं काहीच कारण नाही. तो गुंड आता तुम्हाला त्रास देणार नाही, कारण तो आता या जगातच नाही. त्या गुंडाला मारून काही उपयोग नाही इन्स्पेक्टर. माझ्या खुनाची सुपारी दिली त्याला. तो पकडला गेला पाहिजे. कोण आहे तो? साहेब. साहेब? साहेबला तुम्ही कसं ओळखता? त्याला तर गेल्या कित्येक दिवसापासून मी शोधतोय. तुम्ही ज्या साहेबला शोधताय त्याला मी ओळखते. कोण आहे तो? माझा नवरा देवराज राऊत.